नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण नुकतेच मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिला आहे की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे त्यांचे पेन्शनमध्ये तातडीने वितरित करावे। आता सविस्तरपणे संपूर्ण माहिती पाहणार आहोत, म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच पहा। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांचे पुढील 100 दिवसांच्या आराखड्यात अनुषंगाने आढावा बैठक झाली। आता इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या अध्यक्षतेखाली इथे 100 दिवसांचा आराखडा झाला आहे। त्यामध्ये त्यांनी सांगण्यात आले आहे की यावेळी थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटी योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे अनुदान लाभार्थ्यांच्या थेट खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करणे असे आदेश दिलेले आहे। डीबीटी द्वारा हे जे योजनेअंतर्गत लाभार्थी असणार आहे म्हणजे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे जे लाभार्थी असणार आहे त्यांच्या खात्यामध्ये थेटपणे हे जे पैसे आहेत वितरित करण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहे। शासकीय वसतिगृहाची आवश्यक ठिकाणी दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना सर्व सुविधा वेळेवर पुरविणे आणि जात पडताळणी प्रक्रिया सुलभ व गतिमान करण्यासाठी ऑनलाईन यंत्रणा विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले आहे। हे सुद्धा सांगितलेले आहे की शासकीय जे वसतिगृह आहेत, हॉस्टेल्स आहेत, आवश्यक ठिकाणी दुरुस्ती जिथे खराब आहे तिथे दुरुस्तीकरण सुद्धा करावे व विद्यार्थ्यांची सर्व सुविधा इथे द्यावे हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे। त्यामुळे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर तुमचे पैसे डीबीटी द्वारा डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। त्यामुळे 2 महिन्याचे जे पैसे पेंडिंग आहेत म्हणजे 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्यात येऊ शकतात, संक्रांतीपर्यंत तुमचे पैसे येऊ शकतात। या बैठकीस मंत्री अशोक उईके, मंत्री संजय सिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 100 दिवसांच्या आराखड्यात हे महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे। त्यामुळे लक्षात घ्या, डीबीटी द्वारा थेटपणे तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे। संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी असणार आहे व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे अनुदान लाभार्थ्यांना थेट खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया तातडीने आता सुरू होणार आहे। तर यासाठी कोण इथे योजनेचे लाभार्थी असणार आहे लक्षात घ्या, विधवा, दिव्यांग, दुर्धर, आजारग्रस्त, अनाथ, परित्यक्त, देवदासी, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नीस, 35 वर्षावरील अविवाहित निराधार स्त्री इत्यादी दुर्बल निराधार घटक असणार आहे। तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण आता लाडक्या बहिणीनंतर इथे लाभार्थ्यांना पेन्शन तातडीने वितरित करणार आहे म्हणजे संजयचे पैसे लवकरात लवकर डीबीटी द्वारे खात्यात जमा होणार आहे। संजय गांधी निराधार योजना इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स कोणते होते तर विहित नमुन्यातील अर्ज लागणारे आहे, त्यानंतर वयाचा दाखला किमान 18 ते 65 वर्ष, 18 वर्षापेक्षा व कमी वय असूनही सांगितले आहे। विधवा महिला अर्जदाराकरिता पतीच्या मृत्यूचा दाखला लागणार आहे, त्यानंतर दिव्यांगकरता जिल्हा शालेय चिकित्सा व दिव्यांगत्व दाखला आवश्यक असणार आहे। दुर्धर आजार प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, दिव्यांगासाठी कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा 50,000 पर्यंतचे असणार आहे, ते इथे पात्र असणार आहे। इतर सर्व लाभार्थ्यांकरिता कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादित रुपये 21,000 व तुमचे आधार कार्ड लागणार आहेत। आणि ते डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत तर निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो व रेशन कार्ड। महत्त्वपूर्ण माहिती आहे। या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण संजय गांधी निराधार योजनेचे तुमचे पैसे लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे हे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला आहे। धन्यवाद।